ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। शिंदे गटात गेलेले 6 बंडखोर खासदार ऑन दी स्पॉट अपात्र होणार, मुख्य नेता पदामुळे घोळ, असीम सरोदेंचा दावा। एकनाथ शिंदेंची मुख्य नेता म्हणूनची घोषणा झाली ती कायद्यातच बसत नाही। पात्र अपात्रतेचा निर्णय 3 सदस्यीय खंडपीठ घेईल। एकनाथ शिंदेंच्या विरोधात सगळी कागदपत्रे आहेत, सत्य आता झाकले जाऊ शकत नाही, असंही असीम सरोदे म्हणाले। शिवसेना पक्ष कोणाचा आणि निवडणूक चिन्ह कोणाचे यावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे। सध्या ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे युक्तिवाद करत आहेत। त्यांच्या युक्तिवादाचा आजचा 5वा दिवस होता। या युक्तिवादामध्ये सिब्बल यांनी राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यातील फरक न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला। तसेच निवडणूक आयोगाने आणि विधानसभा अध्यक्षांनीही कसा पक्षपाती निर्णय घेतला हेही सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयापुढे मांडले। आपल्या या युक्तिवादादरम्यान त्यांनी शिवसेना पक्षाच्या घटनेत मुख्य नेता असे पदच नाही असाही दावा केला। त्यांच्या याच दाव्यानंतर आता एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्ष अडचणीत सापडणार का असा सवाल उपस्थित केला आहे। यावर आता राज्यातील प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी सिब्बल यांची मांडणी, कायद्यातील नियम यावरती भाष्य केलं। त्यांनी सुनावणीचा अर्थ आणि भविष्यात काय होऊ शकतो हे सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न केला। ज्यावेळी उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली पद मिळत होती तोपर्यंत कुणालाच काही आक्षेप नव्हता। आज न्यायालयात सादिक अली खटल्याचा उल्लेख झाला। हा खटला 1971 साली समोर आला होता। सादिक अली केस वेळी पक्षांतर बंदी कायदा नव्हता। मूळ पक्ष कुणाचा ते आमदारांच्या संख्याबळावरून ठरू नये हे सादिक अली केसमध्ये सांगण्यात आलं होतं, अशी माहिती सरोदे यांनी दिली। तसेच नुकतेच बंडखोरी करून शिंदे गटात गेलेल्या 6 खासदारांविषयी त्यांनी भाष्य केलं। शिवसेनेचे जे 6 खासदार गेले ते ऑन दी स्पॉट अपात्र ठरतील अशी स्थिती आहे, असा मोठा आणि खळबळ उडवून देणारा दावाही त्यांनी केला। एकनाथ शिंदेंच्या विरोधात सगळी कागदपत्रे, एकनाथ शिंदे मुख्य नेता म्हणूनची घोषणा झाली ती कायद्यातच बसत नाही। पात्र अपात्रतेचा निर्णय 3 सदस्यीय खंडपीठ घेतील। एकनाथ शिंदेंच्या विरोधात सगळी कागदपत्रे आहेत, सत्य आता झाकले जाऊ शकत नाही। अशा पद्धतीने सुनावणी सुरू राहिली तरी पुढील 15 ते 20 दिवसात या प्रकरणाची सुनावणी संपेल असा अंदाज सरोदे यांनी व्यक्त केला। त्यामुळे आता भविष्यात नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज।